नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. TRTI ची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बऱ्याच कालावधीपासून निकाल लागलेला होता, पण विकल्प निवडीचा पर्याय ओपन झालेला नव्हता. आणि TRTI ने आता लवकरच विकल्प निवडीचा पर्याय आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. मग काय आहे अपडेट आणि कसा आपल्याला तो विकल्प निवडायचा आहे, कसा आपल्याला पसंती क्रमांक द्यायचा आहे, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर बघूया. TRTI संस्था प्रशिक्षण प्राधान्य विकल्प लिंक आपल्याला उपलब्ध होणार आहे. काय असेल कालावधी आणि प्रक्रिया कशी असेल हे आपण बघणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज TRTI ने नुकतंच एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्य सेवा प्रशिक्षण असेल, UPSC प्रशिक्षण असेल, तसंच विधी सेवा प्रशिक्षण असेल, PSI STI ASO असेल, गट क सेवा असेल, TAT असेल, बँक असेल, रेल्वे, नाबार्ड, LIC आणि SSC, पोलीस भरती सोडून आणि मिलिटरी भरती सोडून सगळ्याच पूर्व प्रशिक्षण योजना करता विकल्प द्यायच्या लिंक्स ओपन होणार आहेत. आणि या लिंक्स कधीपासून ओपन होणार आहेत या संदर्भातली माहिती तुम्हाला मी देणार आहे. बघा, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC, अभियांत्रिकी सेवा, त्यानंतर न्यायिक सेवा, त्यानंतर PSI STI ASO, त्यानंतर गट क पूर्व प्रशिक्षण, बँक, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि TAT, अशा एकूण तब्बल 9 प्रशिक्षण योजनांचं आपल्याला काय द्यायचं आहे, लिंक ओपन होणार आहे आणि विकल्प द्यायचा आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही लिंक सुरू होणार आहे 16 तारखेपासून. कधीपासून? 16 तारखेपासून, म्हणजे 16 फेब्रुवारी पासून ही लिंक सुरू होणार आहे. आणि 16 फेब्रुवारी पासून सकाळी 11 वाजेपासून ते 22 तारखेच्या 12 वाजेपर्यंत, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही लिंक कशी करायची आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जो आपण युजर ID आणि पासवर्ड वापरला होता तो आपण टाकायचा आहे. आणि त्यानंतर प्रोसेस कशी असणार आहे, आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रोसेस समजून घेण्याच्या पहिले कोणत्या तरी एकच योजना तुम्हाला चूज करायची आहे. तुम्ही सगळ्या योजना नाही घेऊ शकत, कोणतीतरी एकच योजना तुम्हाला घ्यायची. एकाहून जास्त घेतले असतील तर तुमचं प्रशिक्षणचं जे मर्यादा आहे ती रद्द होऊ शकते. म्हणजे तुमचं काय होऊ शकतं, संबंधित उमेदवाराला योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं. आता महत्वाचं म्हणजे आपल्याला नेमकं कसं हा विकल्प द्यायचा आहे, कोणत्या प्रशिक्षण संस्थेचा द्यायचा आहे, त्यासाठी ही जी लिंक उपलब्ध आहे. तर बघा, आपल्याला उमेदवारांना एक पसंती क्रमांक द्यायचा आहे. मग पसंती क्रमांक दिल्यानंतर तुम्हाला ईमेल आणि मोबाईलवर एक OTP येईल. मग बघा, तुम्ही प्रशिक्षण दिलं म्हणजे तुम्ही काय म्हणतात असं म्हणू शकतो आपण, पसंती क्रमांक दिला. पसंती क्रमांक बघा, पसंती क्रमांक, आता ही प्रोसेस कशी असणार आहे बघा. पहिले तर तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो, पहिले तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून तुम्हाला काय करायचंय, त्या ठिकाणी संस्था निवड करायची आहे. संस्था निवड करून तुम्हाला पसंती क्रमांक द्यायचा आहे. पसंती क्रमांक द्यायचा आहे. मग पसंती क्रमांक दिल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP कुठे येणार, तो OTP येईल साधारण तुमच्या मोबाईलवर आणि ईमेल ID वर, जो की तुम्ही रजिस्टर केलेला असेल. मग तुम्ही त्याला व्हेरीफाय करायचं. काय करायचंय, व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा पसंती क्रमांक थेट सबमिट बटन दाबायचं आहे. काय दाबायचं आहे, सबमिट बटन दाबायचं आहे. सबमिट बटन दाबल्यावर ते टॅब कार्यान्वित होईल आणि क्लिक केल्यानंतर तुमचा पसंती क्रमांकाची नोंद होईल. पसंती क्रमांकाची नोंद झाल्यानंतर तुम्हाला एक पोच पावती येईल. काय येईल, पोच पावती येईल, जी महत्वाची असणार आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही व्हेरीफाय करत नाही, तुम्ही सबमिट करत नाही, तोपर्यंत तुमचा विकल्प हा अंतिम असणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे नोंदवताना OTP, ईमेल ID किंवा मोबाईल नंबर देताना ही काळजी तुम्ही स्वतः घ्यायची. तुम्ही म्हणणार यांनी माझा मोबाईल नंबर घेऊन घेतला, यांनी माझा OTP देऊन टाकला आणि झालं, असं करता येणार नाहीये. हे कोणाची जबाबदारी आहे, तर लक्षात घ्या, ही शक्यतोवर उमेदवाराची जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ही संस्थांची किंवा TRTI ची जबाबदारी नाहीये. तुम्ही कोणत्याही प्रलोभनला बळी पडू नका. तुम्हाला ज्यांना विकल्प द्यायचा आहे त्यांनाच तुम्ही द्यायचा आहे. ठीक आहे. सो विकल्प लिंक वर संपर्क साधण्यासाठी शीर्षकाखाली
तुम्हाला ईमेल दिलेला असेल. विकल्प लिंक लॉग इन केल्यानंतर सपोर्ट शीर्षकाखाली राईज या टॅबलेटवर सुविधा आपली समस्या नोंदवण्यासाठी सोय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सो अशा पद्धतीचं ही प्रोसेस असणार आहे. या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना पण आपल्याला देण्यात आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. आता त्या सूचना काय आहेत तर मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. उमेदवाराने जर प्रवेश घेतला आहे, हा योजनेचा जितका कालावधी आहे तितक्या कालावधीमध्ये ते त्याला पूर्ण करावा लागेल. बंधनकारक आहे, अर्धवट सोडता येणार नाही. आता सीईटी देताना आवश्यक मागणी केलेले कागदपत्र त्याला द्यावे लागतील, आवश्यक ते कागदपत्र. आणि उमेदवाराने विकल्प लिंक करता विकल्प निवडीचा जितका कालावधी दिलेला आहे त्याच कालावधी म्हणजे जो कालावधी आहे त्याच कालावधीमध्ये तुम्हाला विकल्प निवडायचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पात्र उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केला असल्यास त्यांना त्यांच्या प्रशिक्षण संस्था निवडीची विकल्प लिंकवर जाऊन त्यांच्या पसंती क्रमांकानुसार एकच संस्था, कोणती तरी एकच संस्था, एकच योजना तुम्हाला निवड करता येणार आहे. लक्षात घ्या. जर तुम्ही तसं केलं नाही तर योजना पण बदलून भेटणार नाही आणि तुम्हाला कोणतीही योजना मध्ये पात्र ठरवलं जाणार नाही, तो रद्द होऊन जाईल. हे महत्त्वाच्या सूचना आहेत. त्यानंतर प्रतीक्षा यादी पण असेल, त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्राधान्यक्रम देऊन क्रम उपलब्ध करून देण्यात येईल पुढे जाऊन. ठीक आहे ना. प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल अशा उमेदवारांना सर्व प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षण संस्थांना प्राधान्य देण्याकरता पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे हा वेटिंग लिस्ट वाल्यांना सुद्धा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तिथं सुद्धा पसंती द्यायची आहे. सो अशा पद्धतीने. आणि लक्षात घ्या, लो टू हाय, तुम्हाला लो टू हाय म्हणजे काय लक्षात घ्या. 4 वर्ग 1, 4 वर्ग 3, वर्ग 2, वर्ग 1 असा तुम्हाला पसंती क्रमांक द्यायचा आहे. इन द सेन्स तुम्ही जर वर्ग 3 ची घेतलेली असेल तर तुम्ही वर्ग 2 ची प्रशिक्षण योजना निवडू शकतात. तुम्ही वर्ग 2 ची केली असेल तर तुम्ही वर्ग 1 ची करू शकतात. पण वर्ग 1 चीच तुम्ही केली असेल तर तुम्ही खालचे करू शकणार नाहीयेत. हे लक्षात ठेवा. तुमची प्रशिक्षण योजना तुम्ही खालच्या घेतल्या असतील म्हणजे क्लास 3, क्लास 4, क्लास 2, तर तुम्ही जर एक क्लास 1 म्हणजे यूपीएससी मध्ये निवड झाली असेल तर तुम्हाला ती प्रशिक्षण योजना घेता येईल. म्हणजे लो टू हाय हे लक्षात घ्यायचं. वर्ग 4 पासून ते वर्ग 1 पर्यंत चढत्या क्रमाने तुम्हाला पुनश्च दोनदाच तो लाभ घेता येतो. लक्षात राहू द्या. सो ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी पोलीस भरती, सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना काठिण्य पातळीच्या पात्रतेनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग, गट ब, गट क, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, नाबार्ड, तत्सम टीएटी, त्यानंतर पीएसआय, एसटीआयएसओ, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, यूपीएससी या सर्व प्रशिक्षण योजनांचा लाभ घेता येणार आहे. बघा, ज्यांनी कोणी पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेतलं होतं मागच्या वर्षी त्यांना वरच्या सगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. हे महत्वाचं आहे. आणि ज्यांनी कोणी एमपीएससीचा लाभ घेतलाय अराजपत्रित गट क चा, तर त्यांच्यासाठी पण काही लाभ इथं उपलब्ध असणार आहेत. ते तुम्हाला डिटेल मी हे नोटिफिकेशन पाठवून देईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पीएसआय, एसटीआय घेतलंय त्यांना राज्यसेवा घेता येणार आहे, त्यांना यूपीएससी घेता येणार आहे. सो अशा काही शर्ती अटींसह या योजना तुम्हाला उपलब्ध असणार आहे. व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. उमेदवारांनी यापूर्वी ज्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलाय त्या योजनेचा पुन्हा लाभ घेता येणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही यूपीएससीचा घेतला होता तर तुम्हाला यूपीएससीचा पुन्हा घेता येणार नाही. तुम्ही पोलीस भरतीचा घेतला होता, पुन्हा तुम्हाला पोलीस भरतीचा नाही घेता येणार. त्याच्या वरचा तुम्ही घेऊ शकता. हे लक्षात राहू द्या. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि लक्षात घ्या, आपले प्रशिक्षण संस्था निवडल्या गेल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण सुरू होण्याच्या 5 दिवसाच्या आत काय व्हायचंय, रुजू व्हायचं आहे. हे महत्वाचं आहे. नाही झाल्यास तुमचा प्रवेश रद्द आहे असं समजण्यात येईल. लक्षात राहू द्या. आणि मग वेटिंग वाल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सदरचे पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन नसून ऑफलाईन आहे. तुम्हाला 75% उपस्थिती इथं नोंदवायची आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. कोणताही उमेदवार शासकीय, निमशासकीय नोकर नसला पाहिजे. तसा तो घेत असेल तर त्याचा प्रवेश रद्द होईल. अशा काही महत्वाच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहे. आणि सदरचं प्रशिक्षण अनिवासी आहे. याच्यात भोजनाची वगैरे कोणतीही व्यवस्था नाहीये. हे लक्षात राहू द्या. सो इन्स्टिट्यूट अलॉटमेंट अंतिम झाल्यानंतर तुम्हाला तसा एक ईमेल येणार आहे प्रशिक्षण संस्थेकडून. आणि मग तुम्हाला जाऊन या ठिकाणी हे जे कागदपत्र दिलेले आहेत, अनुसूचित जमातीचं मूळ प्रमाणपत्र, अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र, 10वी गुणपत्रक, 12वी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्रक, पदवी गुणपत्रिका प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, पॅन कार्ड जे काही असेल 10वी 12वीचं सर्टिफिकेट, आधार कार्ड,
डोमिसाईल, आधार सीडिंग असलेलं बँक पासबुक तुम्हाला द्यायचं आहे. तहसीलदारने निर्मित केला मागील 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे. दिव्यांग सर्टिफिकेट असेल तर ते द्यायचं आहे. अनाथ असेल ते द्यायचं आहे. आणि अद्ययावत पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला द्यायचं. हे तुम्हाला डॉक्युमेंट्स पण रेडी ठेवायचे आहेत. एक प्रकारे लवकर ही प्रोसेस सुरू होणार आहे आणि लवकरच तुमची योजना सुद्धा सुरू होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही अडचणी असेल तर खाली नंबर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सो हे डिटेल मी पूर्ण तुम्हाला ही प्रशिक्षण योजनेची माहिती दिलेली आहे. काही अडचण असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही नंबर दिलेला आहे. या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. आणि लक्षात घ्या, अनेक महत्त्वाच्या संस्था या प्रशिक्षण योजनेमध्ये आहेत. युनिक किंवा अजून इतर ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत यासारख्या संस्था यामध्ये आहेत. तर लक्षात राहू द्या, तुम्ही यापैकी कोणत्या तरी एक संस्थेला काय देऊ शकतात, प्राधान्यक्रम देऊ शकतात. तुमच्या चॉईसवर आहे. अजून अनेक संस्थांची लिस्ट आहे, ती तुम्हाला भेटणार आहे. सो हे मी फक्त सांगतोय, एक तुम्ही कोणाला द्यायचं हे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, हे लक्षात राहू द्या. धन्यवाद.